Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. चर्चा अशी मोठ्या प्रमाणात होती की जर छगन भुजबळ उभे राहिले, कारण आपण बघितलं असेल की तुमच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर जरांगे पाटलांची स्टेटमेंट्स यायला सुरुवात झाली. कुठेतरी अशी चर्चा सुरू झाली की जर भुजबळ उभे राहिले तर मतांचं पोलरायझेशन होईल आणि त्या परिस्थितीमध्ये मराठा समाज भुजबळांच्या विरुद्ध उभा राहील आणि त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी द्यायची नाही द्यायची याच्यावरनं चर्चा सुरू झाली. म्हणून कदाचित तुमच्याकडे हा प्रस्ताव आला का की तुम्ही शिरूरमध्ये शिफ्ट व्हा. राजकारणामध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये सद्भावना नावाचा प्रकार नसतोय, तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणताय आपण समजून चालूया की सद्भावनेने तुम्हाला सजेस्ट करण्यात आलेलं होतं. तुमच्या कानावरती ही सगळी चर्चा आली होती का की कुठेतरी जर भुजबळांना तिकीट दिलं तर पोलरायझेशन होईल आणि त्याचा फटका नाशिकमध्ये बसू शकतो, अशी काही चर्चा तुमच्या कानावर पडली होती का? हे बघा, 2-3 ठिकाणी ओबीसी किंवा इतर लोक उभे आहेत आणि आरक्षण आहे तिथे ते उभे आहेत, जे कोणी दलित समाजाचे असतील किंवा आदिवासी समाजाचे. बाकी तर सर्व दूर सगळ्या बाजूनी मराठा समाजाचेच उमेदवार आहे. आणि ते कसं काय माझ्यामुळे त्यांच्या मतावर परिणाम होणार होत आहे? आणि जारंगीचे काय एवढं सगळेच काय ऐकतात का? प्रत्येकाचा आपापला पक्ष आहे, आयुष्यभर प्रत्येक पक्ष उमेदवार आपापल्या पक्षाचं काम करतो. हा, आता जारंगीचं ज्ञान एवढं आहे की तो बीड मध्ये म्हणाला की आमच्या आपल्या काय ते म्हणतात बीड मध्ये ओपनची जागा आहे, मग तिथे हे ओबीसी का लढतायत? नाशिक मध्ये आले आणि ओपनची जागा आहे, म्हणजे ओबीसी का लढतात? आता या अति हुशार माणसाला हे माहिती नाही की ओबीसीला विधानसभा लोकसभेमध्ये आरक्षण नाही आहे. फक्त लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ओबीसी निवडून येतात, ते ओपन मधूनच निवडून येतात. मी सुद्धा निवडून येतो येवल्यातून, ओपन मध्येच निवडून येतो. पंकज भुजबळ ओपन मधूनच आले होते, समीर भुजबळ ओपन मधूनच आले होते, मुंडे साहेब ओपन मधूनच आले होते, असे कित्येक ओपन मधूनच येतात. कारण आरक्षण त्याला हे सुद्धा माहिती नाही, एवढी तो याचं ज्ञान आहे. आता याचं ठीक आहे, तेवढ्या पुरतं मराठा समाज याच्या बरोबर उभा राहील. प्रत्येक काम मराठा समाजाचे जे आहेत कार्यकर्ते वेगळ्या पक्षाशी बांधील आहे, त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय फारसा परिणाम झाला असता असं काही मला काही वाटत नाही. पण नक्की काय झालं पुन्हा माझं तेच उत्तर राहील की ते कारभाऱ्यांना विचारायला पाहिजे.